गुड मॉर्निंग. मी राहुल सुधाकर नाईक, ब्ल्यूफॉक्स बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर. आज मी तुमच्यासमोर ब्ल्यूफॉक्स बिझनेस सोल्युशन्सचे अजून आपण वेगवेगळे काय सर्व्हिसेस घेऊन आलो आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायला आलो आहे. मुळात ब्ल्यूफॉक्स बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आपण स्थापन केली की जे छोटे किंवा मध्यमवर्गीय बिझनेसमॅन आहेत, ट्रेडर आहेत किंवा दुकानदार आहेत, त्यांचा व्यवसाय आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा आपला उद्देश होता. आता काळाप्रमाणे माणसाने बिझनेस करणं हेही बदललं पाहिजे. आपण जर फक्त एक दुकान टाकलं आणि दुकानात बसलो तर आज तेवढा बिझनेस होणार नाही. आपल्याला तो बिझनेस आपल्या त्या दुकानाच्या एरियाच्या पलीकडे न्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण टेक्नॉलॉजीचा ॲक्सेप्टन्स किंवा वापर करून घेतला पाहिजे. तर या दृष्टिकोनातनं किंवा हे लक्षात घेऊन आपण काही सर्व्हिसेस ज्या आहेत त्या चालू केल्या. आपण इथे जे आज बसलो आहोत आणि ब्ल्यूफॉक्स बिझनेस नेटवर्क जे आपण सुरू केलं आहे तेही एक त्याचाच भाग असून आपण टेक्नॉलॉजीचा काही अर्थाने एक थोडाफार वापर याच्यात आपण करतच आहोत. आपण मीटिंगचे जे फोटोज घेतो, आपण जे व्हिडिओज घेतो, जसं आता माझा चालू आहे, याचा आपण वापर किंवा याचा प्रसार आपण फेसबुक पेज, यूट्यूब जो आपला चॅनल आहे त्याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. आणि अजून जिथे वेगवेगळे जसं लिंक्डइन एक सोशल नेटवर्क आहे, प्रोफेशनल नेटवर्क पण आहे, त्याचबरोबर गुगल पेज आणि ट्विटर या सगळ्या सोशल मीडियावर आपण याचा तुम्ही जे इथे प्रेझेंटेशन द्या, तुम्ही जे इथे तुमचा बिझनेस लोकांसमोर मांडाल तो आपण तिथे पोस्ट करतो. पण याच्या पुढे जाऊन, याच्या पलीकडे जाऊन मी विचार केला की अजून आपल्याला काय देता येईल या मेंबर्सना की जेणेकरून त्यांचा बिझनेस नेटवर्कच्या याच्यात होतं काय की इथे समोरासमोर लोक जे बसलेली आहेत त्यांच्यापर्यंत हा बिझनेस तुमचा पोचतो किंवा त्यांच्या ओळखीची जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचतो. पण उद्देश माझा असा होता की यांच्याही पलीकडे जाऊन आज आपण बऱ्याच ऑनलाईन साईट्स पाहतो, फ्लिपकार्ट पाहतो, स्नॅपडील पाहतो, त्याच्यात जो लोक रजिस्टर होतात किंवा जे व्यावसायिक आहेत, समजा पुण्यात एक छोटंसं त्यांचं दुकान आहे किंवा बऱ्याच लोकांचं दुकानही नाही पण ते व्यवसाय करतात आणि त्यांचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचतो. हा का पोहोचतो? तर त्यांनी ते माध्यम वापरलं आहे म्हणून पोहोचतो. तर म्हणून इथे मला स्पेशली उल्लेख करण्याचं मला आवडेल की आपल्याकडे मंदार बावडेकर आहेत, त्यांचं NSIT सोल्युशन्स कडनं आपण आपली वेबसाईट रजिस्टर करतोय. ती वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं डोमेन नेम जे आहे ते www.bfbsgroup.com आहे. या वेबसाईट खाली आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत ते आपण रजिस्टर करतोय. तर ब्ल्यूफॉक्स बिझनेस नेटवर्क हे तर त्याच्या खाली येईलच, पण त्याचबरोबर काही नवीन सर्व्हिसेस ज्या आपण चालू करू त्याची तुम्हाला मी आता माहिती देतो. तर त्याच्याच बरोबर आपण ब्ल्यूफॉक्स लीगल ही एक नवीन सर्व्हिस चालू करतोय. ब्ल्यूफॉक्स लीगल हे बेसिकली म्हणजे कुठल्या व्यावसायिकासाठी नसून हे वकिलांसाठी आहे. होतं काय की बाहेरचे काही वकील, पुण्याबाहेरचे वकील, त्यांना नेहमी काही ना काही कामासाठी पुण्यातले वकील लागतात. तसंच पुण्यातल्या काही वकिलांना बाहेर गावचे वकील लागतात. कामं असल्यामुळे त्यांना वकील लागतात. असं प्रत्येक वेळेस होत नाही की तो वकील तिथे जाऊन स्वतः ती केस लढेल, ते प्रॅक्टिकल नसतं. क्लायंटला ते तेवढं तुम्हाला समजवता येणार नाही आणि तेवढा वेळही तुमच्याकडे नसतो. म्हणजे एका वकिलाकडे त्याच्याकडेच ऑलरेडी तेवढा पसारा असतो की त्याला वेळ देणं ते अवघड पडतं. म्हणून हे जास्त सोयीस्कर पडतं की तिथला वकील शोधा आणि त्या वकिलाला तिथलं काम द्या. पण हे बोलणं फार सोपं आहे, तिथला योग्य तो वकील शोधणं आणि मिळणं हे तेवढं अवघड पडतं. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट्स लागतात.
आणि तिथला वकिली खात्रीशीर लागतो. तर हा एक ग्रे एरिया मी पाहिला आणि विचार केला की ही अडचण आपल्याला दूर करता येईल. ते म्हणजे ब्ल्यूफॉक्स लीगल या सर्व्हिस खाली. ब्ल्यूफॉक्स लीगल हे बेसिकली एक लीगल नेटवर्क आहे. या लीगल नेटवर्क खाली आपण फक्त ॲडव्होकेट्स रजिस्टर करून घेऊ. त्यांना आपण जे आपल्याकडे वेबसाईट आहे त्याच्यावर त्या सर्व्हिस खाली, जसं ब्ल्यूफॉक्स लीगल आपण जी सर्व्हिस करतो त्या सर्व्हिस खाली त्यांना रजिस्टर करून घेऊ. आणि त्याचा फायदा असा होईल की समजा आज पुण्यातल्या वकिलाला एक औरंगाबादच्या केसमध्ये काही प्रॅक्टिस करायची असेल तर त्याला तिथे स्वतःला जायची गरज नाही. तो फक्त आपल्या वेबसाईटवर जाईल, औरंगाबाद क्लिक करेल सिटी, आणि त्याच्या खाली तिथला एक वकील घेऊन तो त्याला ते काम आयदर देईल किंवा ती एन्क्वायरी पुढे प्रोसीड होईल. ते एवढं सोपं होईल. ह्याच्यात फायदा असा की तुम्हाला तुमचा वेळ वाचेल, एक खात्रीशीर रिसोर्स मिळेल आणि ते आलेलं काम हे परत जाणार नाही, ते तुम्हाला तिथून पुढे नेता येईल. तसंच जसं ब्ल्यूफॉक्स लीगल आपण म्हणतोय तसंच ब्ल्यूफॉक्स फायनान्स हे आपण म्हणतोय चालू करतोय. ब्ल्यूफॉक्स फायनान्समध्ये आपण काय चालू करतोय तर जे फायनान्स नेटवर्क, जसं लीगल नेटवर्क आहे तसंच फायनान्स नेटवर्क, वेगवेगळ्या CA जे प्रॅक्टिस एरियाज हे करतात, कव्हर करतात, आपण ते त्याच्यात एनलिस्ट करतोय. पण त्याचबरोबर जसे लीगलमध्ये आपण फक्त ॲडव्होकेट्स न घेता ॲडव्होकसीच्या रिलेटेड जे जसे ट्रेडमार्क एजंट आहेत, ट्रेडमार्क एजंट नॉट नेसेसरी हे ॲडव्होकेट असतात, पण त्यांनी ती एक एक्झाम देतात आणि त्यांना ते लायसन्स मिळतं ट्रेडमार्क एजंट्स. तसंच CA मध्येही CAच्या रिलेटेड, चार्टर्ड अकाउंटन्सीच्या रिलेटेड आपण वेगवेगळे फायनान्शियल सर्व्हिसेस देणारे लोक जे आहेत ते इन्क्लूड करतो. जसं टॅक्स कन्सल्टंट आहेत, जसं अकाउंटिंग करणारी लोक आहेत, हे नॉट नेसेसरी CA आहेत पण हे ते सर्व्हिसेस देतात आणि तीही लोक आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. परत पर्पज तोच की वेगवेगळ्या एरियातली लोक, वेगवेगळ्या शहरातली लोक आपण एकत्र आणतोय. आणि समजा पुण्याबाहेरची जी कामं असतील आणि ती द्यायची असतील तर आपली वेबसाईटची ही सर्व्हिस त्याचा उपभोग घेऊन ती कामं तिकडे जातील. तसंच बाहेरच्या शहरातल्या लोकांना जर पुण्यातली कामं द्यायची असतील तर ते वेबसाईटवर या सर्व्हिसवर जातील आणि तिथला एक जो काही कन्सर्न चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा प्रोफेशनल असेल त्याला ते कॉन्टॅक्ट करतील आणि ती कामं पुढे सरकतील. तर हे असे प्लॅटफॉर्म्स ठेवलेले आहेत जेणेकरून कामाचा अडथळा येणार नाही आणि वेळ जो आहे तो वाचेल. आता ब्ल्यूफॉक्स फायनान्स झालं, त्याच्याच बरोबर आपण एक ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाइट म्हणून एक सर्व्हिस चालू करतोय. ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाइट एक खूप इंटरेस्टिंग सर्व्हिस आहे. तसं जर पाहिलं तर त्याचा जास्त तुम्हाला फरक किंवा हे जाणवणार नाही मी जर जे आता सांगतोय, पण जे आता सांगतोय त्याच्यावरनं. पण जेव्हा ते ऍक्च्युअल काम सुरू होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा जो रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाइट म्हणजे आपण थोडक्यात काय करतोय की ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाइटमध्ये आपण एका व्यावसायिकाचा पर्सनलाइज्ड इंटरव्ह्यू घेतोय. आता इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं तर त्याच गोष्टी येतील ज्या तुम्ही ऑलरेडी प्रेझेंटेशनमध्ये दिल्या असतील, पण प्रेझेंटेशन देताना माणसाचं काय होतं, प्रिपेअर्डनेस कधी कधी नसतो, काही गोष्टी राहून जातात कारण का त्याला काय बोलायचंय हे एक्झॅक्टली माहिती नसतं. पण जेव्हा आपण एक इंटरव्ह्यू घेतो तेव्हा प्रश्न ऑलरेडी विचारले जातात आणि ते प्रश्न असे असतात की ज्याची उत्तर तुम्हाला माहिती असतात कारण का ते सगळे प्रश्न तुमच्या व्यवसायाच्या बेसिसवरच विचारले जातात. पण इथे एक पूर्ण स्टँडर्ड फॉर्मॅट बनवला जातो आणि तो लोकांपर्यंत एक स्टँडर्ड फॉर्मॅटच पोहोचतो, कुठलीही वेग इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. लोकांना जेवढी तुम्ही क्लॅरिटी द्याल तुमच्या व्यवसायाबद्दल आणि ती माहिती द्याल, ती माहिती जेवढी सोपी आणि क्लिअर पोहोचेल तेवढं लोकांना तुमचा व्यवसाय अधिक सोपा आणि क्लिअर पद्धतीने पोहोचेल किंवा समजेल. आणि तो समजल्यानंतर तुम्हाला त्याचे रिटर्न्स किंवा तुम्हाला त्याचा फायदा मिळणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाइट हे चालू करतोय, ज्याच्यात आपण सध्या तरी महिन्यातनं फक्त एकच इंटरव्ह्यू घ्यायचा. तो इंटरव्ह्यू आपण इथेच घेणार आहोत. पण त्याचबरोबर आपण त्या समजा काही काही लोकांचे ऑफिसेस नाही आहेत, पण ज्या लोकांचे ऑफिसेस आहेत
आपण त्या लोकांच्या ऑफिसेसचं पण शूटिंग करणार आहोत की त्यांचं ऑफिस कसं आहे, ज्यांचे ऑफिसमध्ये काही प्रोडक्ट्स आहेत. आता जे सुधीर नाईक आहेत त्यांचे वेगवेगळे कॅमेराज आहेत किंवा कॅमेरा ॲक्सेसरीज आहेत, आपण त्या ॲक्सेसरीजचंही शूटिंग करणार आहोत, त्यांच्या ऑफिसचं पण शूटिंग करणार आहोत, जेणेकरून जो कस्टमर असेल किंवा क्लायंट असेल त्याला हे सगळं बघितल्यानंतर अजून कॉन्फिडन्स येईल. आणि हे आपण मटेरियल किंवा हा सगळा जो डेटा आहे, व्हिडिओ डेटा किंवा जे फोटोज किंवा इमेजेस असतील, हे आपण तुमच्या बाकीच्या जसं ब्ल्यूफॉक्स बिझनेस नेटवर्क आहे आणि जो प्लॅटफॉर्म ब्ल्यूफॉक्स बिझनेस नेटवर्क वापरतं, जसं फेसबुक आहे, फेसबुक पेज आहे किंवा यूट्यूब चॅनल्स आहेत, तिथे तर वापरेलच. पण आपण जी अजून एक सर्व्हिस देणार आहोत त्या प्लॅटफॉर्मवरही हा डेटा जाईल आणि तिथे त्या त्या मेंबरला त्याचा फायदा मिळेल. तर हे आहे ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाईट बद्दल ची हायलाइट्स. आणि आता हे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा हे पहिलं रेकॉर्डिंग होईल आणि ते ऑनलाईन जाईल आणि त्याचा रिस्पॉन्स आपल्याला पटकन कळेल. कारण का जसं आपण युट्यूबवर बघतो, युट्यूबवर आपल्याला व्ह्यूज कळतात की किती व्ह्यूज आपल्याला मिळत आहेत, हे आपल्याला लगेच कळेल की त्याचे व्ह्यूज किती मिळाले ते. तर हे झालं ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाईटचं. आता मी शेवटची सर्व्हिस त्याच्याबद्दल बोलीन. ब्ल्यूफॉक्स कनेक्ट म्हणून आपण एक ऑनलाईन पोर्टल चालू करतोय. ब्ल्यूफॉक्स कनेक्ट हे थोडंफार जस्ट डायल सारखं असणार आहे की जिथे एन्क्वायरीज आपण जनरेट करतो आणि त्या एन्क्वायरीज त्या त्या व्यावसायिकाच्या मोबाईलपर्यंत मिळतील याचा आपण अश्युरन्स देतो. तिथून पुढे मात्र त्या व्यावसायिकाने त्या क्लायंटशी कसं बोलायचं, काय बोलायचं हे ठरवायचं आणि नंतर मग त्याला ते काम मिळेल नाही मिळेल त्या गोष्टीवर डिपेंड राहील. पण आपला म्हणजे ब्ल्यूफॉक्स कनेक्ट ही जी सर्व्हिस आहे त्याची जबाबदारी ही राहील की तो एन्क्वायरी निर्माण करून ती त्या व्यावसायिकापर्यंत पोहोचली पाहिजे. तर हे ते कसं करणार आहे, तर आपण जी वेबसाईट चालू केली आहे ब्ल्यूफॉक्स जसं bfbsgroup.com, त्या वेबसाईटवर आपण ही सर्व्हिस लिंक करणार आहोत आणि तिथे जे मेंबर्स रजिस्टर होतील या सर्व्हिससाठी त्यांचं नावं असतील, त्यांचे समजा मी ब्ल्यूफॉक्स बिझनेस नेटवर्कमध्ये आपण जे प्रेझेंटेशनचे व्हिडिओ घेतलेत किंवा जे ब्ल्यूफॉक्स स्पॉटलाईटमध्ये इंटरव्ह्यूज होतील त्याचे व्हिडिओज येतील, इमेजेस येतील, किंवा समजा आता कुठल्या क्लायंटला काही प्रोडक्ट डिस्प्ले करायचा आहे किंवा एक लेटेस्ट प्रोडक्ट आला आहे तो प्रोडक्ट दाखवायचा आहे, तर हे सगळ्या गोष्टी आपण त्या सर्व्हिसवर दाखवता येतील आणि जेणेकरून क्लायंटला ज्या नवीन गोष्टी आहेत त्याची माहिती मिळेल आणि एक इंटरेस्ट पण निर्माण झाल्यानंतर क्लायंटला ही इच्छा होईल की आपण त्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क करावा. जेणेकरून आपण तिथे एक बटन निर्माण करणार आहोत कनेक्ट म्हणून. ते बटन कनेक्ट केलं किंवा क्लिक केलं क्लायंटनी किंवा व्हिजिटरनी, आता आपण व्हिजिटर म्हणू कारण तो अजून क्लायंट नाही बनला, व्हिजिटरनी ते बटन क्लिक केलं की एक पॉपअप येईल जिथे त्याला त्याचा मोबाईल नंबर द्यायला लागेल, त्याचं नाव द्यायला लागेल आणि खाली जो मेसेजचा टेक्स्ट पॅनल असेल तिथे त्याला जी एन्क्वायरी किंवा त्याला जी माहिती पाहिजे ती तो टाईप करू शकेल आणि सेंड म्हटल्यावर ती जो व्यावसायिक आहे किंवा जो बिझनेसमॅन आहे त्याच्या मोबाईलवर तो मेसेज मिळेल आणि त्या व्यावसायिकाला कळेल, इन्स्टंटली कळेल की स्पॉन्टेनियसली कळेल की अशी अशी एक रिक्वायरमेंट आहे आणि नंतर तो व्यावसायिक त्या इन्क्वायरीचा फॉलोअप घेईल. तर या पद्धतीने आपण ब्ल्यूफॉक्स कनेक्ट ही सुरू करणार आहोत आणि याला थोडा वेळ मात्र लागेल कारण का या सगळ्या गोष्टी बऱ्याच आहेत आणि थोड्या किचकट आहेत. पण नक्कीच या सगळ्या गोष्टी जेव्हा रोल आउट होतील तेव्हा प्रत्येक व्यावसायिक जो त्या त्या सर्व्हिसला रजिस्टर करेल याचा प्रत्येक व्यावसायिकाला फायदा मिळेल. मी जसं सांगितलं तसं आपला ब्ल्यूफॉक्स बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचं ध्येय हेच आहे की जरी व्यावसायिक छोटा असला किंवा त्याचा व्यवसाय छोटा असला तरी त्याचा कुठलंही जॉग्राफिकल बाउंड्री आपण न ठेवता तो जेवढा जास्त त्याचा प्रचार करता येईल त्याचा प्रचार आपण बिझनेस नेटवर्क आणि इतर सर्व्हिसेस ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या त्याच्या थ्रू करायच्या आहेत. तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सगळे जे ऑलरेडी ब्ल्यूफॉक्स बिझनेस नेटवर्कचे मेंबर आहात तेवढाच कॉन्फिडन्स तुम्ही दाखवाल इतर सर्व्हिसेसचा आणि त्याचा उपभोग घ्याल. आणि ही फक्त बाकीचे जे सर्व्हिसेस आहेत ही फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित नसून
आपण याच्यात बाकीचे बाहेरचे जे आहेत लोक ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनाही आपण याच्यात सामील करून घेतोय, त्यांनाही आपण याच्यात मेंबर्स बनवून द्यायला काही हरकत नाही आहे. आणि त्याच पद्धतीने एक नवीन नेटवर्क जे आहे ते तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल आणि काही नेटवर्किंग थ्रू प्रत्येकाला त्यांनाही आणि तुम्हालाही याचे नेटवर्किंग थ्रू फायदे मिळतील. तर मला अशी आशा आहे की या सगळ्या सर्व्हिसेसचा तुम्ही योग्य पद्धतीने उपभोग घ्या आणि तुमचा स्वतःचा जो व्यवसाय आहे तो जास्तीत जास्त वाढवा. थँक्यू.